नमस्कार, मी गोपाल सर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो आहे पजेशन. पजेशन पार्ट 1. पजेशन म्हणजे काय, तर एखादी वस्तू किंवा व्यक्ती किंवा गोष्ट तुमची आहे. एखादी वस्तू, एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट तुमची आहे, तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही ती वस्तू वापरत आहात. साध्या सरळ भाषेत म्हणायचंय म्हणजे एखाद्या वस्तूचा मालकी हक्क दाखवण्यासाठी पजेशन या टॉपिकचा उपयोग केला जातो. एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा किंवा एखादी गोष्ट असेल त्याचा मालकी हक्क दाखवण्यासाठी की ती वस्तू माझ्या जवळ आहे, माझ्याकडे आहे, ती वस्तू माझी आहे असं दाखवण्यासाठी आपण पजेशन या टॉपिकचा उपयोग करतो. जसं की हा पेन माझा आहे किंवा हा पेन माझ्या जवळ आहे. हा पेन माझा आहे किंवा हा पेन माझ्या जवळ आहे. यातून कळते की सध्या ही वस्तू माझी आहे, माझ्या जवळ आहे किंवा सध्या मी या वस्तूचा वापर करत आहे. तर साध्या सरळ सोप्या भाषेत पजेशन मध्ये एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा किंवा एखाद्या गोष्टीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ती गोष्ट सध्या कोणाकडे आहे, तर सध्या त्या गोष्टीचा वापर कोण करत आहे हे दाखवण्यासाठी पजेशन या टॉपिकचा उपयोग केला जातो. काही एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पलच्या माध्यमातून परत चांगल्या पद्धतीने आपल्याला कळेल. तर एक्झाम्पल बघतोय थिंग्स, म्हणजे बेसिकली आपण वस्तूच यामध्ये पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण सगळ्या वस्तूच्या मालकी हक्क बद्दल कसं बोलायचं असते ते आपण यामधून पाहणार आहोत. काही एक्झाम्पल आहे. तसं मला म्हणायचं आहे की माझ्याकडे एक पुस्तक आहे. माझ्याकडे एक पुस्तक आहे. याला आपण इंग्रजीमध्ये म्हणणार आय हॅव अ बुक. माझ्याजवळ किंवा माझ्याकडे एक पुस्तक आहे. आय हॅव अ बुक. पुढे बघा, तिच्याकडे एक कार आहे. तिच्याकडे एक मुलगी आहे, तिच्याकडे एक कार आहे. तर शी हॅज अ कार. तिच्याकडे एक कार आहे तर शी हॅज अ कार. तिच्याकडे कार आहे. याचा अर्थ ती कार तिच्याकडे आहे, सध्या ती तिचा वापर करत आहे किंवा ती कार तिची आहे असा याचा अर्थ या ठिकाणी निघतो. तर शी हॅज अ कार. पुढचं एक्झाम्पल आहे, माझ्याकडे एक बाईक आहे. माझ्याकडे किंवा माझ्याजवळ एक बाईक आहे. तर आय हॅव अ बाईक. माझ्याजवळ बाईक आहे. आय हॅव अ बाईक. याचा अर्थ ती बाईक माझी आहे, माझ्या जवळ आहे किंवा त्या बाईकचा मी सध्या वापर करत आहे. या प्रकारचा अर्थ पजेशनचा निघतो. तर हे सगळे त्या प्रकारचे वाक्य आहेत. त्याच्याकडे फोन आहे. त्याच्याकडे, ही हॅज अ फोन. त्याच्याकडे फोन आहे. ही हॅज अ फोन. त्याच्याकडे नवीन सायकल आहे. त्याच्याकडे फोन आहे. ही हॅज अ फोन. त्याच्याकडे नवीन सायकल आहे. ही हॅज अ न्यू सायकल. त्याच्याकडे नवीन सायकल आहे. ही हॅज अ न्यू सायकल. माझ्याकडे 2 बॅग आहेत. माझ्याकडे 2 बॅग आहेत. आय हॅव 2 बॅग्स. माझ्याकडे 2 बॅग आहेत. आय हॅव 2 बॅग्स. पुढचं आपण बघतो, त्याच्याकडे एक पेन आहे. त्याच्याकडे एक पेन आहे. ही हॅज अ पेन. त्याच्याकडे एक पेन आहे. ही हॅज अ पेन. आणि असे बरेच उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो. की मला म्हणायचं की माझ्याजवळ कार आहे. आय हॅव अ कार. माझ्याकडे कार आहे. आय हॅव अ कार. माझ्या वडिलांकडे, माझ्या फादरकडे एक गोल्ड चेन आहे. माय फादर हॅज अ गोल्ड चेन. माझ्या वडिलांकडे एक गोल्ड चेन आहे. माय फादर हॅज अ गोल्ड चेन. माझ्या आईकडे ज्वेलरी आहे. माय मदर हॅज अ ज्वेलरी. माझ्या आईकडे ज्वेलरी आहे. माय मदर हॅज अ ज्वेलरी. म्हणजे ती ज्वेलरी जी आहे ती माझ्या आईची आहे किंवा सध्या तिच्याकडे ती ज्वेलरी आहे. तर माय मदर हॅज अ ज्वेलरी. माझ्या बहिणीकडे स्कूटी आहे. तर माय सिस्टर हॅज अ स्कूटी. माझ्या बहिणीकडे स्कूटी आहे. माय सिस्टर हॅज अ स्कूटी. माझ्या भावाकडे बाईक आहे. माय ब्रदर हॅज अ बाईक. माझ्या भावाकडे एक गाडी आहे, एक बाईक आहे. तर माय ब्रदर हॅज अ बाईक. या प्रकारचे आणि बरेच कोणत्याही गोष्टीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी जो आहे पजेशन या टॉपिकचा उपयोग करतो. तर आय होप तुम्हाला हा टॉपिक कळाला असेल. हा फक्त पार्ट 1 आहे. अजून बाकी पार्ट यावरती येतील. व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. फेसबुक वरून पाहत असेल तर आम्हाला फॉलो करा. युट्यूब वरून पाहत असेल तर प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.